हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आहे गोकुळाष्टमी. तर गोकुळाष्टमीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज गोकुळाष्टमीनिमित्त गावामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आहे मित्रांनो. आणि त्या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटातील सेलिब्रिटी येणार आहेत मित्रांनो. तसेच रील स्टार पण येणार आहेत. आणि त्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो डान्सचा पण कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. बारीक थोडा पाऊस चालू आहे मित्रांनो. इथं थोडं बाहेर आलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी. मित्रांनो, दहीहंडीमध्ये किती थर लावले जाणार आहेत आणि किती थरावरती दहीहंडी फुटणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि जर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या भावाला थोडा सपोर्ट करा मित्रांनो. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो. आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता क्रेनच्या साहाय्याने दहीहंडीचं खूप उंचावरती सेटअप करण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि कार्यक्रम पाहण्यासाठी किती गर्दी जमा झालेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कार्यक्रम पाहण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो. खूप समोर पण खूप छान छान कार्यक्रम आहेत मित्रांनो. ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे डान्सचा पण कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, डान्सचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर मराठी चित्रपटातील नायक आले होते. त्यांचं नाव माहिती नाही मला, पण ते पण आले होते. आणि हास्य जत्रा जी मराठी वाहिनीवरील कॉमेडी सिरियल आहे, त्या सिरियलमध्ये हिरोईन आली होती मित्रांनो. शिवानी असं त्यांचं नाव आहे मित्रांनो. आता शेवटचा क्षण राहिला तो म्हणजे दहीहंडी फोडण्याचा. चला तर समोर आपण बघू मित्रांनो. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे. गोविंदा पथक सलामी देण्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो. पाहूयात आपण किती थरावरती गोविंदा पथक सलामी देत येते मित्रांनो. 1 2 3 4 5 थर लागलेले आहेत आणि 6वा थर लागतोय मित्रांनो. 6व्यावरती सलामी दिलेली आहे मित्रांनो आणि थर कोसळलेले आहेत मित्रांनो. खूप अवघड असतं मित्रांनो. वर्षभर सराव करावा लागतो आणि तो सराव केल्याच्या नंतर काहीतरी यश मिळतं मित्रांनो. पाहू शकता तुम्ही किती आनंद आहे गोविंदांमध्ये. मित्रांनो, 6 थरावरती सलामी देण्यात आलेली आहे आणि आता दहीहंडी थोडी खाली घेऊन फोडण्यात येईल. कारण 6 थरावरती दहीहंडी फोडता येत नाही मित्रांनो. थोडं रिस्क असतं, त्यामुळं दहीहंडी खाली घेतलेली आहे आणि कमी थरावरती दहीहंडी फोडण्यात येईल मित्रांनो. तरी पण बघू किती थर लागतात ते. 4 थर लागलेत मित्रांनो आणि 4 थरावरती दहीहंडी फोडण्यात येत आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही किती आनंद आहे मित्रांनो गोविंदांमध्ये. पाहू शकता तुम्ही दहीहंडी फोडतायत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही पाऊस चालू आहे मित्रांनो वरून.
पावसामध्ये गोविंदा पथक आनंद घेत आहे दहीहंडीचा. पाहू शकता मित्रांनो तुम्ही. शेवटी दहीहंडी फुटलेली आहे मित्रांनो आणि आकाशामध्ये फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे मित्रांनो. अशा प्रकारे दहीहंडीचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.